कार्तिकीजी गायकवाड असतील, कौशिकजी गायकवाड असतील आणि पंडित कल्याणजी गायकवाड यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात. त्यांनी खरंच उत्तम कार्यक्रम या ठिकाणी सादर केलात, आपला पाडवा गोड केलात. आणि घेऊन येऊयात माधुरीचा परफॉर्मन्स 3, 2 अँड म्युझिक प्लीज. आलेले सर्वांचं प्रचंड स्वागत करतो. सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके साहेब यांच्या वतीने आलेले सर्व मंडळांचं स्वागत करून या ठिकाणी घेऊन येतोय पहिला परफॉर्मन्स. प्लीज बसून घ्या, पुढचे सगळे खाली बसून घ्या, पहिले छोटे मुलं बसून घ्या, कोणी वर आणणार बसून घ्या. अर्धा तास परफॉर्मन्स असेल बॅक टू बॅक, मी पण परफॉर्म करणार आहे. तर माधुरीचा परफॉर्मन्स 1, 2, 3 टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या झाल्या पाहिजे. अप्सर आली, माधुरी पवार. ऑडियन्स जरा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार, सगळ्यांचे कॅमेरा ऑन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सगळ्यांच्या शिट्टी झाली पाहिजे. जबरदस्त. माधुरी, तू आज आमच्याकडे दिवाळी पाडव्याला आली आहेस, काय पाडलानी ती नतच पडली, काय हरकत नाही, आमचा पाडवा गोड झालेला आहे. आणि मला असं एवढं सगळी गर्दी तुला बघण्यासाठी आतुर होती. आणि निमित्ताने काय सांगशील, काय वाटतं आमचं गार्डन आणि आमचं सगळं वॉर्ड? मला पण खेळायचं, मला पण या गार्डन मध्ये खेळायचं आहे. कारण केवढी छोटी 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 मुलं आल्यात छान छान खेळायला, त्या तितक्या सुंदर बायका आल्या, तितक्या नटून थटून. तुम्ही सगळे एक सांगू का, पण सांगू काय, कसं आहे, हा आहे दिवाळी पाडवा, बरोबर की नाही? इथे किती जण आपला जोडीदार शोधायला आलेत, खरं बोलायचं. हा 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 कारण मला इथं यूथ जास्त दिसतंय, यंगस्टर जास्त आहेत. आणि महत्वाचं म्हणजे इथे ना समोर सगळा जो जनसमुदाय बसलाय ना, इकडे सगळ्या ताई बसल्यात, मला लाईट मध्ये दिसतंय. इकडे मुली आहेत, इकडे सर्व ज्येष्ठ मान्यवर बसलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आता रंगमंचावरून खाली गेलेत बिचारे, कारण मला काहीतरी लागायचं उडून बुडून. घाबरले नाहीत ना? नाही ना? असं काही होणार नाही. पण मला जाम भारी वाटतं इथं येऊन, खूप मस्त वाटतंय. गार्डन मध्ये मी पहिल्यांदा तसं काहीतरी आले असेल. आणि इतकं मोकळं टाकळं छान छान कमान आहे गार्डन मध्ये, आणि कमालीची लोक आहेत इथं, त्यामुळे खूप भारी वाटतंय. सो परत एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर यानंतर अजून एक सुंदरसा परफॉर्मन्स आपण आता लकी ड्रॉमध्ये पण म्हणणार आहोत. पण एक परफॉर्मन्स नंतर माधुरी तू खूप छान परफॉर्म करत असते आणि सगळ्यांना तू आवडते. लॉकडाऊनच्या काळात कुणी सगळीकडे तूच व्हायरल होत होतीस आणि आज आमच्या या सन्माननीय सत्तारूढ पक्ष नेते विद्यमान नगरसेवक ढाके साहेबांनी तुला या ठिकाणी बोलवलं आहे. तर दिवाळी पहाट आहे, पाडवा आहे आणि निमित्ताने असे वेगवेगळे कार्यक्रम शहरात झाले. काल एवढा पाऊस झाला, आम्हाला वाटतं आज कार्यक्रम होतो का नाही, पण तुम्ही हजारोंच्या संख्येने आता इकडे मी बघतोय ना, ते एंट्री पर्यंत सुद्धा बसायला जागा नाहीये. खरंच किंवा सर्वांचं कौतुक करतो. सगळ्यांनी खाली बसाय, पुढे कोणीच उभं राहू नका. ज्यांना व्हिडिओ काढायचे बसून व्हिडिओ काढा, एका साईडला व्हिडिओ काढा. ज्यांना फोटो व्हिडिओ काढायचे एका साईडला काढा, मागच्यांना बघू द्या. म्हणजे महिला भगिनींना पण कार्यक्रम बघायचा आहे. सगळ्यांना कधी नाचता येत नाही, खाली बसून व्हिडिओ काढा, व्हिडिओ छान येतो. आणि फोटोग्राफरचा म्हणते एका साईडने काढा, जेणेकरून बाकीच्यांना संधी मिळेल. तुम्हा सर्वांचं सत्तारूढ पक्ष नेते ढाके साहेबांना असणारं प्रेम आणि हा पाडवा खरंच तुम्हा सर्वांना स्वागत व्यक्त करून अजून एक परफॉर्मन्स घेऊन येतोय. गाणं रेडी आहे, तर गाणं असणार आहे शिट्टी वाजली. येस, तर घ्यायचं का? शिट्टी वाजली, 1 इथे शिट्टी झाली पाहिजे माधुरीसाठी. 1 2 3 शिट्टी येते का? 1 2 3 शिट्टी. ज्याची शिट्टी भारी येईल, वेट 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 जो सगळ्यात छान शिट्टी वाजवेल त्याला माधुरी सोबत सेल्फी. 1 2 3. ओके ओके, मी बोलणार 1 2 3. तुम्हाला सगळ्यांना जोरात ओरडायचं. लॉकडाऊन नंतर संधी मिळते, तर जर सगळ्यात जास्त ओरडेल एकाला फोटो मिळेल. 1 2 3. यावरे एवढं बोललेलं तर माझ्या घरातली लहान मुलं करतात. जरा जोरात आवाज आला पाहिजे. पुन्हा एकदा सन्माननीय नामदेव ढाके साहेब सत्तारूढ पक्ष नेते यांनी आयोजित दिवाळी पाडव्याला बघूयात आमचा 17 नंबर वॉर्डचा आवाज किती मोठा आहे. 1 2 3. आणि हा व्हिडिओ माधुरी तिच्या इन्स्टाला टाकणार आहे, मी पण टाकणार आहे. आणि आमचं 17 नंबर महाराष्ट्रात दाखवणार किती भारी आहे. वॉर्ड नंबर 17 आणि सत्तारूढ पक्षाचं नेते ढाके साहेब खरंच कौतुक करतो. आणि अजून एक परफॉर्मन्स घेतो. 3 2 1 आणि परफॉर्मन्स म्युझिक प्लीज. शिट्टी वाजली, हो हो, मेल्या ती शिट्टी नाही, बशी ती शिट्टी. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. अन पदर गेला न भर, अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली. अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला येऊन माझ्या बसली बाजूला. बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली. माझं काळी आलं भरलं. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. दुसऱ्याच गाडीला, दुसऱ्याच भेटीला, दुसऱ्याच गाडीला, मग दुसऱ्याच भेटीला बघून मला गेले पकड्याला. रेटू लागली, मग खेटू लागली, रेटू लागली, खेटू लागली, रेटू लागली, खेटू लागली. माझ्या हृदयात धडधड कर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर.
जबरदस्त. माधुरी काय खाते एवढी तुझ्याकडे एनर्जी आहे? दिवाळीचा फराळ सोडून सगळं. किती हुशार आहे बघा. तिला जेव्हा तू काय खाते ती बोलते, माधुरी म्हणते की दिवाळीचा फराळ सोडून सगळं खाते. तर शेवटचा परफॉर्मन्स घेणार लकी ड्रॉ करणार आहोत. तर लकी ड्रॉ मध्ये किती महिलांनी भाग घेतला हात वरती करा. ओके, सगळ्यांनी कुपन आणून दिले. ढाके साहेब विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर ढाके ताईने विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर शिवदादा आपण विनंती करतो आपण या युनिट आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बसून घ्या अजून भरपूर वेळ आहे. ती जाणार नाही लगेच. तुमच्यावरती खूप प्रेम आहे तिचा, तुमचं तिच्यावरती खूप प्रेम म्हणून थांबणार आहे. तर हिला फिरवीनं माझ्या गाडीवर असं गाणं ठेवा, त्यामध्ये आम्ही परफॉर्म करणार आहोत. मग तत्पूर्वी डाउनलोड करून ठेवा. तर पहिली चिठ्ठी काढतोय बघा. कुणालाही पैठणी मिळव काही मिळत, परंतु चांगली भेळ करतोय आम्ही तुमच्या सर्वांसमोर. ढाकेताई आपण वरती यायचंय. शिवदादा ये ना वरती. त्याचबरोबर कोणी नगर सदस्य असेल त्यांना विनंती करून आपण हॉस्पिटलवर राहायचं आहे. येस. आणि या ठिकाणी सगळ्यात ज्येष्ठ काकू कोण आहेत प्लीज खाली बसायचे का साईडला या. ज्यांना फोटो व्हिडिओ काढायचे प्लीज बसायचे साईडला. बाकीच्या महिलांना कार्यक्रम बघू द्या. तर माधुरीचा डान्स आवडला का? रोज तुम्ही टिकटॉकला पाहताय, इकडे तिकडे पाहताय. तिची सिरियल कोणती चालू आहे झी मराठीची पाहताय? देव माणूस या मावशी आहे का? मावशीने आपण मान दिला. वॉर्डमधल्या काही आपण ज्येष्ठ मंडळींना आपण मान देणार आहोत. या निमित्ताने मग सर्वांना स्वागत करतो. तर पहिली चिठ्ठी काढायला चाललोय. पैठणी सगळ्या वरती घेऊन या संतोषदा. येस. तर ज्याला भेटेल त्याला भेटेल, नाही भेटेल तर नाही भेटली. एवढं काय लकी ड्रॉ होतं, आपण नावच टाकलं होतं. ढाके साहेबांचं सगळ्यांवरती सेम प्रेम आहे. पण परंतु आम्ही ठरवलं, मी नेहमी पैठणीचा कार्यक्रम करतो आणि माझी इच्छा होती भावाकडनं बहिणीला साडी गेली पाहिजे. म्हणून ढाके साहेबांकडनं मानाची साडी ते 5 महिलांना ते मिळत अशी इच्छा होती. म्हणून जोरदार टाळ्या पाहिजे ढाके साहेबांसाठी. त्यांनी हा उपक्रम याने राबवला आहे. सगळ्यांना शक्य देणं होत नाही आणि चांगलीच साडी द्यायची, पैठणी द्यायची. मी स्वतः दुकानात गेलो आणि चांगल्या 5 पैठणी निवडल्या. मला जशा निवड होतील आणि मी निवडून आणलेल्या आहेत. तर पहिली चिठ्ठी आजींच्या हस्ते काढूयात. वॉर्डमधल्या आजी आहेत. आपण वॉर्डमधल्या लोकांना प्राधान्य देणार आहोत. तर आजी एक भेळ करा छान आणि एक बादलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजींची सुद्धा दिवाळी आहे आणि निमित्ताने मिक्स करा. मिक्स आजींची भेळ. येस. तर पहिली चिठ्ठी कोणाला भेटते बघूयात. माधुरी आल्यानंतर मजा आली आहे का? माधुरीकडे जायचं नाही म्हणजे आमच्याच वॉर्डमध्ये राहायचंय. पहिली चिठ्ठी बघूयात. बघा आणि पहिली एक नियम सांगतो, ज्याची चिठ्ठी निघेल तो इथे असेल त्यालाच पैठणी मिळेल, बाकीच्यांना घरपोच मिळणार नाही. तर पहिली चिठ्ठी कविता लक्ष्मण पाटील, शिवनगरी बिजलीनगर आहेत का? जोरदार टाळ्या त्यांचे स्वागत करूयात. नाशिक रोज द्यायचं आहे. ताईंनी हात वर केला. तर कविताताई पाटील आपण इथं आधार कार्ड घेऊन यायचंय. जोक होता या बिंदस यावरती महिला सांगतील ना. नाशिक रोज द्यायचं आहे आपल्याला इथे ठिकाणी. नाशिक रोज तयार ठेवा. ज्या ठिकाणी सत्कार सन्मान होत असताना आपण नाशिक रोज द्यायचं आहे. तर कविताताईंना पहिली या ठिकाणी पैठणी मिळते, मानाची पैठणी. आणि दाखवूयात पैठणी सुद्धा. ढाके साहेबांच्या हस्ते उद्घाटन करूयात, लोकार्पण करूयात. माधुरीताई आपल्या हस्ते जोरदार टाळायला पाहिजे. कविताताईंना पहिली पैठणी जाते. नाशिक ढोल असेल तर प्लीज या. कशी वाटते पैठणी? आवडली का? आवडली का? महिलांनी हात वर जर आवडली असेल तर मला वेळ होता, मी गेलो दुकानामध्ये आणि पैठणी मिळालोय. माधुरीला माहिती आहे पैठणी कशी दाखवणार एवढं. जोरदार टाळायला पाहिजे कविताताईंसाठी पहिली मानाची पैठणी. ढाके साहेबांच्या वतीने आपण देत होतो. चला हात वर घेऊन टाळायला पाहिजे. शिवदादा थँक्यू. ताई काय सांगाल तुम्हाला दिवाळी निमित्ताने पैठणी गिफ्ट भेटतीये, काय म्हणता? ढाके दादांना थँक्यू सो मच. त्यांच्या वतीने थँक्यू. मानाची पैठणी. काय वाटतं आज माधुरीसोबत फोटो भेटतोय? छान वाटतंय. तुमच्या यांनी तुम्हाला कुठली साडी घेतली दिवाळीला? नाही घेतली. वा वा टाळ्या होता. ढाके साहेबांची भाऊबीज म्हणून साडी भेटलेली आहे. आवर्जून त्यांना सांगा. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. आपण इथे बसून घ्या 5 मिनिटासाठी. आपण सगळ्यांचे 5 जण एकत्र फोटो करूयात. दुसरी चिठ्ठी काढण्यासाठी ज्येष्ठ काका, कोणते पण ज्येष्ठ काका ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी या. पुढच्या सीटमधले इथे 2-3 काका आहेत या. कोणी पण ज्येष्ठ मंडळीमध्ये कोणी पण या. येस या या कोणी पण या. एक फोटो घेऊया. एक ज्येष्ठ काका एक ज्येष्ठ काकू झालेले आहेत. आमच्या मतदारसंघातले सगळेजण खूप छान आहेत.
दादा सत्तारूढ पक्ष नेते आहेत, मला माहिती आहे. पूर्ण पक्ष त्यांना हँडल करायला लागतो, 100 नगरसेवकांना बघायला लागतं आणि दादा आपल्या प्रभागाचे नगर सदस्य आहेत. एकदा जोरदार टाळायला पाहिजे. त्या ठिकाणी काकाचे असते एक आपण हे करूयात. त्यानंतर भारती माझ्याच आपण या ठिकाणी आहे. तर चिठ्ठी जाते दुसरी. गोवाळ हरिभाऊ पिंगळे. काय आहे तुझीच आहे ना? गोवाळा काहीतरी आहे. मॅडम येतो कोणी मला काय मी मोबाईल नंबर सांगतो सगळ्यात दुसरी. गोपाळा हरिभाऊ पिंपळे आहेत का? जोरदार टाळ्या वाजूया त्याच्यासाठी. आल्यात का? नाही आहेत का? मी मोबाईल नंबर सांगतो, प्लीज लक्ष द्या. कुठे असलेल्या प्रोग्राम लक्ष द्या. 99 21 95 02 48 आहेत का? मी 10 वेळा 10 ते 9 पाहून इथे 9 8 7 5 आल्या पळत येत आहेत. त्याच आहेत का त्या? ताई तुम्हीच आहेत का? हात तरी वरती करा. तुम्हीच आहेत? नाही ना, मग एवढं पळत आला तुम्ही. एकदम पळत आला एकदम म्हणजे. ओके नाही चिठ्ठी काढूयात. माझं नाही चिठ्ठी काढा. पूर्ण मिक्स करा. उलट करूयात आपण. लोकांना बघूया मिक्स होत आहे. मानाची पैठणी बघूया कोणाला ती. पैठणी नंबर 2 आणि जात आहे सौ स्मरणिका पाटील. सौ स्मरणिका पाटील आहेत का? यश बिंदू अपार्टमेंट बिजलीनगर असेल तर प्लीज हात वरती करा. नाही आहेत? 98 81 41 00 29 10 9 8 7 5 4 3 2 1 आणि नाही आहेत? दाखी साहेब आपण चिठ्ठी काढा. दाखी साहेब तुम्ही चिठ्ठी काढाय का आता? 2 एक पहिले पैठणीला एवढा वेळ लागलाय. दुसरी पैठणी बघूया आता कोणाला जाते. दुसरी पैठणी जात आहे मानाची पैठणी आनंदीबाई शियाळ. आनंदीबाई शियाळ आहेत का? मैत्री पार्क बिजलीनगर चिंचवड. जोरदार टाळायला पाहिजे. आनंदी नाव त्यांचं आहे. आनंदी झाल्या असतील त्यांना पैठणी मिळते. आनंदी जायचा आनंद व्यक्त होत होते. जोडीने आलेत का? दोघे यावरती बघ. एकट्या आल्या तू एकट्या दोघं दोघ्या यावरती या. आनंदी तरी आपण या त्यांना वरती उड्या जायचा. थोडं मागे सारखा ज्याचा जिंकलं त्याला मागे करता आहे. लेफ्ट साईड आहे. बाकीचा कार्यक्रम बघूया. त्यांना फोटो व्हिडिओ काढायचे राईट साईडने काढा. आणि तुला सुरुवातीला माझ्या गाडीवर एक आनंदी शेवटी त्याने कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. चला येस येस. तर त्यांना मानाची पैठणी तर मानाची पैठणी जोरदार आहे. दुसरी पैठणी जाते ताईंना. लक्ष देऊयात. फोटो करूयात. थँक्यू. पुढे बघा सगळेजण. दादा आतमध्ये या ना. दादा दाखवसा आतमध्ये या. आतमध्ये ना. ओके शुभ दादा आतमध्ये या. ओके जोरदार आलेला पाहिजे. सेकंड पैठणी आनंदीताईला जाते. आनंदीताई काय सांगाल? ऍक्च्युली आनंदीताई माझ्या सासूबाई आहेत. त्यांच्यातर्फे मी आली. त्या थोड्याशा लाजवलेत म्हणून मी आली. आणि धन्यवाद सगळ्या ग्रुपतर्फे तुमच्या. पैठणी सासूबाई घालणार का सुनबाई घालणार? त्यांना आवडली तर त्या घालणार. त्यांनी घालवली तर मी घालणार. मग एखादं उठायला घेऊन जाऊया. दिवाळी पहाट आहे. चांदीच्या ताटात बेल ठेवते वाकून. प्रतिलाक्षी यांचं नाव घेते. तुमचा मान गाठून. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. इकडे साईडला आपण बसून घेते. तर पुढची चिठ्ठी काढायची आहे. धकेताई आपण काढा. धकेताई काढा आपण. बघूयात कोणाला जातील. लकीडॉची चिठ्ठी भेळ करा. धकेताई कधीच पुढे येत नाही पण दादा सगळे जातात. ताईसाठी तर जोरात लावलं पाहिजे. दादांच्या मागे त्या कणखर उभे असतात आणि निमित्ताने दादांना फिरता येतं. बाहेर काम करता येतं. अरे बापरे हे काय? हां
नीता अनिल शिंदे, पत्ता प्राजक्त सुपर मार्केट, बीजी नगर, शिवनगरी, 9172661977 आहेत का? नीता अनिल शिंदे. काय जोरदार नीता ताईचं कौतुक करूया. नीता ताई एकदम अशा त्या आहेत का ताई? नीता ताई हात वरती करा, बघा हात. फार गार्डनला वळसा मारून येणारे त्या, त्यामुळे त्यांचं कौतुक करतो. त्यांना एंट्री यायला जागा द्या. नीता ताईसाठी तिसरी मानाची पैठणी देत आहोत. तिसरी मानाची पैठणी भाऊबीज गोड करण्यासाठी, पाडवा गोड करण्यासाठी पैठणीचा हा खेळ अट्टहास मांडलेला आहे. आणि लवकरच दादांच्या कृपेने तुमच्या वॉर्डमध्ये पुन्हा एकदा पैठणीचा कार्यक्रमाची स्पेश मिळणार आहे. मी आज अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि ताईला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. तिसरी पैठणी दिली ताईला. अजून एक खात्रीचं परफॉर्मन्स होणार आहे आणि मगच कार्यक्रम समोर पडत आहे. पहिला मानाची पैठणी जाते. जोरदार टाळी आपण तिसरी मानाची पैठणी तयारी जाते. कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे ना, तिन्ही वरलेलं आहे आणि हिरवाडी लाल हा मानाचा रंग म्हणून जोरदार टाळी आपण त्यांचे कौतुक करूया. तिसरी मानाची पैठणी. चौथी मानाची पैठणी काढूया. थँक्यू 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 थँक्यू. आता चौथी शिवदा तुमच्या हस्ते आपण काका या काका तुम्ही काढले ना, काढले ना शिवदादा काढ प्रत्येकाला एक ताईला दिला मान, एक दादांना दिला, एक आजींना दिला. तर बघूयात कोणा जाते मानाची पैठणी. आणि पैठणी गेलेली आहे चौथी पैठणी सौ वंदना शांताराम महाजन, बळवंत नगर, बिजली नगर. जोरदार टाळायला पाहिजे. ताईने हात वरती गेलेला आहे. महाजन ताई आपण वरती यायचं आहे, त्यांना यायला जागा करून द्या. आणि त्यानंतर पाचवी पैठणी काढण्यापूर्वी ताईंचं आगमन होईपर्यंत ताई तिथे आहेत, त्या येत आहेत. तोपर्यंत आपण एक परफॉर्मन्स करूयात आणि मग लास्ट पैठणी काढूयात ताईंचं आगमन होईपर्यंत. तर घेऊयात अजून एक बाजरीचा परफॉर्मन्स. आल्या महाजन ताई आल्या. येस, तर आपलं एक परफॉर्मन्स करायचंच आहे तत्पूर्वी. तर गाणं रेडी आहे. माझ्या काही काही पैठणी जाती आहे. अलीकडे मानाची पैठणी तर जोरदार आलं पाहिजे. चौथी मानाची पैठणी माझ्या त्याने गेली आहे. गुलाबी आणि निळा बॉर्डर आहे. महिलांना फार वेगवेगळे शेड्स आवडतात म्हणूनच चांगल्या शेडीने चॉईस केलाय. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. येस, आणि आता एक परफॉर्मन्स करूयात आणि शेवटची पैठणी म्हणून कार्यक्रम समोर करूयात. तर बाकी इकडेच हा तुम्ही वाचवण्यावरती आमचा हा व्हिडिओ. तर आता सगळ्यांनी लाईव्ह करायचे, ज्यांना लाईव्ह करायचं लाईव्ह करा, ज्यांना रील टाकायचं रील टाका, ज्यांना इंस्टाग्राम जायचं इंस्टाग्रामला जा. माझं नाव आरजे अक्षय, हिरवी पुणे कव्हर करून आता मी लाईव्ह मध्ये आहे. मी माधुरी दीक्षितपासून सगळ्याच सेलिब्रिटीजसोबत कार्यक्रम केलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती. रांगोळीपासून दिव्यापर्यंत आणि स्टेजपासून सगळ्या सगळ्यापर्यंतचा कार्यक्रम सगळा मी आयोजित करण्यासाठी धाके साहेबांनी मला सांगितलं होतं आणि आम्ही सगळा चांगल्या पद्धतीने अरेंज केला. रात्री आम्ही 1 वाजता इकडे होतो. भरपूर पाऊस होता. पूर्ण रात्रभर टेन्शन घेतलं उद्या काय होईल, पण भगवंतांनी कुठेतरी ऐकलं आणि तुम्हाला सर्वांचं प्रेम होतं की दिवाळी पाडवा गोड व्हावा म्हणून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ काढले तुम्ही आम्हाला सर्वांना टॅग करा. ढाके साहेबांना टॅग करा, इंस्टाग्रामला माधुरीला टॅग करा आणि मला RJ स्पेस अक्षय टॅग करा आम्हाला सगळ्यांना. आणि नक्कीच व्हिडिओ शेवटचा माधुरीचा परफॉर्मन्स म्युझिक फ्री आम्ही दोघं परफॉर्म करतोय. 2 आणि म्युझिक प्लीज. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचा आहे, व्हिडिओ करायचा आहे आपल्याला. हा माझ्या
वन्स मोर नो मोर. ठीक आहे, आता एक लास्ट चिठ्ठी काढूयात. वन्स मोर पेक्षा आता पुढचा एक परफॉर्मन्स वेगळा घेऊयात, पण तुम्ही लास्ट चिठ्ठी काढूयात. माझी लास्ट चिठ्ठी. जागे साहेब वरती आपण जागे साहेब आपल्या हस्ते आपण लास्ट चिठ्ठी देत आहोत. बघूयात. थांब ना, एकदम बाहेर इकडे चिठ्ठी बाहेर आली, तिला बाहेरच यायचंय. बघ ना कशी आली आहे ती, तिलाच बाहेर काढतो. येस, ती चिठ्ठी स्वतःहून बाहेर आली होती. आणि सांग तू कोणाला जाते. शेवटची पैठणी जातीये सौ वैशाली नितीन शिरस्कर. मोबाईल नंबर आहे 8698883273. आहेत का? ओके, माधुरी काय बोलते त्या नसेल तर मी पैठणी घेऊन जाते आता. तर सौ वैशाली नितीन शिरस्कर, सुदर्शन होम कॉलनी नंबर 1, बीजी नगर, चिंचवड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. थँक्यू. पण या ताईंना तेव्हाच पैठणी द्यायची, थांबताच नाही. त्यांनी माधुरीसोबत डान्स केला पाहिजे. तर काही हरकत नाही. तुम्ही 5 जणींनी एक सेल्फ करायची. प्लीज पुढे या, प्लीज पुढे या. मी सांगा कसं करायचंय. मग काय हरकत नाही. असं काय विनंती एक फोटो बघून घेऊ. यांचे लोक असं बाहेर आलं होतं, असं बघितलं तुम्ही. आणि ऐका, जाऊ नका. आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांचं दुःख दिलं त्यांना आदरांजली व्हायची आहे. वंदे मातरम डाउनलोड करून ठेवा. वंदे मातरम ऑनलाईन डाउनलोड करून घ्या. एक सांजा प्ले करायचा आहे. तत्पूर्वी आपण त्यांना आदरांजली देणार आहोत. अजून एक परफॉर्मन्स लास्टला घेणार आहोत. तत्पूर्वी ह्या ताई कोण आहेत माहिती आहे? ज्यांच्या मुलीला मगाशी 90.88 मार्क पडले, त्यांचीच मम्मी आहे. म्हणजे मम्मी आणि आई दोघी जोरात आहेत. यांचं लग जोरात आहे, तिचा अभ्यास जोरात आहे. म्हणून तिलाही देतोय मानाची पैठणी. जोरदार टाळ्याने आपण 5 नंबरची पैठणी त्यांना जात आहे. आणि या ठिकाणी लकी ड्रॉमध्ये तुमच्या सर्वांसमोर झालेला आहे. ताईंनाही या ठिकाणी मानाची पैठणी देतोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. आणि अजूनही परफॉर्मन्स बाकी आहे. कशी आहे ही पैठणी? आवडली का? तर ही पैठणी मानाची 5 नंबरची पैठणी त्यांना गेली. काय वाटतं तुम्हाला? खरंच खूप आनंद झालाय, कारण आज माझ्या मुलीचा आणि माझा दोघींचाही सत्कार एकाच बाळांनी केलाय. त्याच्यामुळे खरंच त्यांचे मनापासून मी धन्यवाद. दोघींचा सन्मान एका व्यासपीठावरती झालाय. एकाचा नशिबाने झालाय, एकाचा अभ्यासाने झालाय. दोन्ही जोरात. तर सगळ्यांनी जागेवर उभा राहायचे. लास्ट 5 मिनिट्स सुरू. जागेवर उभा राहा. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये ज्यांचं दुःख निधन झाले अशा सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. तत्पूर्वी डाके साहेबांना एकदा विनंती करतो आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. खरं म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण सर्वजण एका भयानक अशा कोरोनाच्या महामारीमध्ये होतो. आणि या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या सगळ्यांना एक वेगळं सगळ्यांवरती प्रेशर होतं. आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांना वाटत होतं हे कधी संपेल. म्हणून मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करेल की जगामध्ये सर्वात जास्त लसीकरण आपल्या देशामध्ये झालं. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार महेशदादा लांडगे आणि आम्ही सर्व महापौर आम्ही पदाधिकाऱ्यांनी अतिशय तंतोतंत या लसीकरणाचा सर्व नागरिकांना त्या ठिकाणी नियोजन केलं. आपल्या भागामध्ये सुद्धा बिजली नगरमध्ये अतिशय अचूक पद्धतीनं लसीकरणाचा लाभ आपल्या सगळ्या नागरिकांना झाला. आणि म्हणून आपण या ठिकाणी आता व्यवस्थितरित्या या ठिकाणी लसीकरण झाल्यामुळे कुठेतरी कोरोनाला आपण बरोबर घेऊन जाऊन येणाऱ्या कालावधीमध्ये काम करणार आहे. आणि म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं खरं म्हणजे ही दिवाळी वेगळ्या अर्थानं याकडे बघितलं जाणार आहे. खरं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. मी म्हणेल की कोरोनाच्या महामारीमधून आपण आता कुठेतरी प्रकाशाकडे जातोय. म्हणजे एका अर्थानं आपल्या नवीन जीवनाला एका नवीन सगळ्या कामांना या ठिकाणी सुरुवात करणार आहे. आणि म्हणून अशा या अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही दिवाळी आहे एका अर्थानं. म्हणून मी आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल
आणि हा कोणालाही न दिसणारा, ज्याचा आकार कुठलाही नाही असा कोरोना, त्याला बरोबर घेऊन जाऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचंय. आणि म्हणून या प्रभाग क्रमांक 17 मधील माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी दिवाळीसाठी आपल्या सगळ्यांच्यासाठी अशा या कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं, खरं म्हणजे पडद्यामागचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामुळेच ही या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी फराळाचं नियोजन सुद्धा या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि म्हणून अशा या चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वजण अतिशय 6 वाजल्यापासून, आणि त्या भगवंताची सुद्धा कृपा आपल्यावरती होती. काल आम्हाला सगळ्यांना वाटत होतं एवढा मोठा पाऊस आणि आपण कार्यक्रम घेणार का, परंतु त्या भगवंतालाच या ठिकाणी आपल्याला आणि या कलाकारांना या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला ऐकायचं होतं, सगळ्यांना बघायचं होतं. माधुरीताईचा डान्स या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायचा होता. आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्यासाठी या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या सर्व युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नियोजन केलं. आलेल्या सर्व बंधू भगिनींचं, ज्यांचं खऱ्या अर्थानं या लकी ड्रॉ मध्ये मानाच्या पैठणी या ठिकाणी मिळाल्या, आमच्या सर्व भगिनी, खरं त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि ज्या उरलेल्या आमच्या भगिनी आहे, ज्यांचा या ड्रॉ मध्ये नंबर लागलेला नाही, पुढच्या काळामध्ये महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम घेऊन येऊन त्या पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचाही लकी ड्रॉ मध्ये नंबर लागावा अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्व बहिणींना उद्याच्या भाऊबीजीच्या आणि सर्व आलेल्या माझ्या उपस्थित बंधूंना ही दिवाळीच्या, या दीपावलीच्या मी मनपूर्वक मंगलमय अशा शुभेच्छा देतो. आपल्याकडून येणाऱ्या काळामध्ये एक नवीन आपल्याला पर्व चालू करायचंय कोरोनाच्या नंतरचं. हे पर्व चालू करत असताना आपण सर्वांनी एक सकारात्मक दृष्टीनं, एक राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून, देशाच्या माध्यमामधून सकारात्मक कामं आपल्याकडून होत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि सर्व आलेबद्दल सर्वांचं या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व माझे सहकारी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अक्षयच्या माध्यमामधून एक अतिशय कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. अक्षयला मी विनंती करतो की ज्यांचा परफॉर्मन्स आपण खरं म्हणजे टिकटॉकच्या माध्यमातून या ठिकाणी बघत होता, परंतु प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी माधुरीताई पवार या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिशय अर्धा तास मला त्यांनी सांगितलं की चिंचवड स्टेशनलाच त्या ठिकाणी मी आजूबाजूला फिरत होती. हा आतमधला गार्डन असल्यामुळे मला या ठिकाणी ते सापडलं नाही, परंतु उशिरा का होईना पण आपण आलात आणि आमच्या सर्व युवा वर्गाचा विशेष करून या ठिकाणी त्यांचं मनोरंजन केलं. त्याबद्दल आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. अक्षयला विनंती करतो की आपण त्या माधुरीताई पवारांचा सत्कार करावा. सर्वांचं मी या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी दिवाळीचा फराळ घेतल्याच्या नंतर या ठिकाणून जायचं आहे असं सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींना विनंती करतो. धन्यवाद. तर एक बोललं की सगळ्यांनी शांत व्हायचंय, 2 बोललं की विश्राम होणार आहोत. आत्मा हा कुठलाही असो, तो कधीतरी ह्या देहातून त्या देहात जात असतो. पण कोरोनाच्या काळात जगभरात अनेकांचं निधन झालंय, त्या निमित्ताने सगळे शांत व्हा 2 मिनिटं. तर आपण एक बोलल्यानंतर सगळ्यांनी स्तब्ध व्हायचंय. 2ला ऑटोमॅटिक वंदे मातरम चालू होईल, 1 स्टांजा होईल आणि कार्यक्रमाच्या समारोपाकडे फक्त सगळ्यांची फरमाईश होती म्हणून जिंगाटणे एंड होईल. जाताना विनंती आहे, दादांचा फोटो काढा, आजच्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला कार्यक्रम नक्की आवडलाय. आजही अजूनही या रात्रीच्या 9 वाजत आले, 10 झाले तरी तुम्ही सर्वजण एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित. गार्डन छोटं पडलेलं आहे. शहरात मी 100हून अधिक दिवाळी पहाटचे कार्यक्रम केलेले आहेत, पण इतकी गर्दी कुठल्याही कार्यक्रमात नव्हती. आणि पावसाने आम्हाला त्रास देऊन पुन्हा आमच्यावर प्रेम केले, दादांवर प्रेम केले, सगळ्यांवर प्रेम केले. येत्या काळात दादांच्या मागे उभे राहा. आज लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दादा काम करत असताना आज दादा पालिकेचे 70 पक्ष नेते आहेत.
पालिकेची सत्ता आणि पालिकेचे सगळे प्रस्ताव पास करणे त्याचं स्टँडिंग चेअरमॅनच्या हातात असतं, पण काय करायला लावणे दादांच्या हातात असतं. दादा खरंच तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेलात म्हणून पहिल्यांदाच एवढं मोठं पद मिळाले, एवढ्या जोरदार टाळायला पाहिजे. जर तुम्ही साथ दिली तर दादा महापौर होतील, दादा स्टँडिंग चेअरमन होतील, दादा उपमहापौर होतील. तर पुढच्या वेळेस साथ द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा असा कार्यक्रम दरवर्षी घेत राहू. येत्या इलेक्शन दादांच्या मागे पाठीशी उभे नक्की राहा आणि त्यांना खूप मतांनी विजयी करा, हे पण मी आत्ताच सांगून ठेवतो. आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे पैठणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी आपण ज्यांचं दुःख निरस झालं अशा सर्वांना देश विदेश कलाकार, कला, क्रीडा, संस्कृती, राजकीय क्षेत्रातील मान्यवर जे असतील अपदेष्ट असतील त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. एक बोललं की सगळ्यांनी शांत व्हायचंय, दोन बोललं की वंदे मातरमने कार्यक्रमाच्या आपण विश्रामकडे वळणार आहोत. एक भारत माता की, भारत माता की. तर झिंगाटणे कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. तर पाहिजे नाही तर तुम्ही सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करा. आपण एक छान व्हिडिओ बनवूयात आणि हा व्हिडिओ आपण सगळेजण पोस्ट करणार आहोत. आम्ही माधुरीला लाखांचे फॉलोअर आहेत, आम्हालाही 5-25 फॉलोअर आहेत. सगळे टॉर्च ऑन करा, मोबाईलचे टॉर्च. 1, 2 मोबाईल टॉर्च, सगळ्याचे टॉर्च ऑन, सगळ्याचे टॉर्च वरती 1, प्रत्येकाच्या टॉर्च वरती 1, 2, 3 आणि माधुरी 3. ऑडियन्स सगळ्याच्या टॉर्च वरती. येस, तुम्ही पण जागा टॉर्चवर डान्स करायचं आहे. येस, सगळ्याचे टॉर्च ऑन, टॉर्च असेल तर हात वरती करा. 1, 2, 3. येस, एव्हरीवन यूज द टॉर्च. हा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राममध्ये मिळेल. तिकडे थांबशील, मी इथे थांबतो. धाके साहेब तुम्ही पण होती या. सगळ्यांनी फक्त हात वरती करायचे, हा ग्रुप फोटो विषय होईल. तुम्हाला वसा वहिनी वसा भटकणं असं आपण फक्त सगळ्यांनी हात वर घेतो. सगळ्यांसोबत तर माधुरीला प्रत्येकाला फोटो देणं शक्य होणार नाही, पण तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पुढे बघायचं तर तिकडे जागेवरच थांबा, पुढे बघा. ती फोटो हा शेअर नक्की करेल आणि शेअर केल्याशी राहणार नाही. तर येस धाके साहेब मध्ये या. येस, तर एक व्हिडिओ करायचा का आपण? ओके, दादांना प्राप्त आहे. दादा तुम्ही प्राप्त तू माधुरी तू वरती जा, तिकडे वरती जा, एकदम छान. ओके, येस, जा बिंदास वरती जा. येईल ना 100%.
चला आपले जे दादाचे PA पण तुम्ही पण या दादा पुढे, तुम्ही पण खूप काम करत असता, यावरती या. तर सगळ्यांनी ओरडायचं हा. वन, सगळे दिसताय का? चला सगळं आतमध्ये या तुम्ही, आतमध्ये या. माधुरी आपण स्टोरी करूयात ना लाईव्ह. 1 2 3 माधुरी आलेली आहे आपल्या ठिकाणी. या ठिकाणी 1 2 3 सगळ्यांनी खेळत करा जोरात. 1 2 3 तर व्हिडिओ केलाय ना नक्कीच ना.